आपण जर पाहिली क्रेज ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो भरपूर वाढत चालली आणि आजही आपण पाहताय दमदार असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये शेवटची रात्र या स्पर्धेमधली आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण सध्या आहोत. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना 11 स्टार तारा विपक्ष टाकीगाव या दोन संघामध्ये ही लढत. निरवी 11 टाकीगाव. चला सामना सुरू करा ही सूचना मात्र पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आली. आपण लगेच सामना सुरू करूया. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपण पाहताय अमय पाटील हा खेळाडू या षटकामध्ये आला. समोर आनंद म्हात्रे आणि त्याच्या बरोबरीने स्वस्तिक म्हात्रे हा खेळाडू. विंधने नाईट स्पर्धेमध्ये अगदी मागील 2-3 वर्ष आपण अगोदर मागे गेलो तर चिर्ले संघाच्या अगेन्स्ट विध्वंसक 72 धावांची इनिंग आनंद म्हात्रेने साकारली होती. पहिला बॉल यावेळेला ओव्हर पिच मध्ये होता. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला बॉलला. ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी एक्सा कव्हर रिझनकडे सिंगलला प्राधान्य दिलं. पहिली रन मात्र कंप्लीट केली आनंद म्हात्रे या खेळाडूने या स्पर्धेतील. कारण मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू झटपट बाद झाला होता आणि इथे सिंगल घेत असताना आपण या खेळाडूला पाहिलं. अकाउंट ओपन झालं. आनंद म्हात्रेचं अकाउंट ओपन झालंय 11 स्टार तारा या टीमचं. खरं तर मागचा सामना अक्षरशः अमित पाटीलने गाजवला. आणि यावेळेला धमाका यॉर्कर मात्रेचा ट्रेडमार्क शॉट आहे. 6 धावा षटकार. सलग 3 षटकार सलग 3 विकेट मेडन ओव्हर साठी रॉयल गोल्डन मॅन रोहन शेठ पाटील यांच्या वतीने 5,111 रुपयाचं पारितोषिक 5311 त्यांचा कदर लकी नंबर आहे. आणि हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून आपण या ठिकाणी स्वागत करूया. रोहन पाटील अगदी कमी वयाचे आहेत परंतु सुप्रसिद्ध युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. रिहान फार्म हाऊसचे सर्वा त्याच वेळेला आपण पाहिला कर्नाटक परिसरामध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे आयोजक नाईट स्पर्धेचे. शॉट ऑफ लेन बॉल आणि इथे मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न अंगलट आला. हलकीशी कडा घेतली बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टाकीगाव टीमला. स्वस्तिक म्हात्रे बॅक टू द डग आउट. बॉल थोडासा अदल अपट केला होता त्या ठिकाणी. पॉवर प्ले मध्ये मात्र फलंदाजाने पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इथे हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि त्याच वेळेला आपण दोन्ही संघ तेवढे संघातील 2 प्रमुख खेळाडू त्यांना आपण पाहता आजच्या करता रात्रीमध्ये. चैतन्य निहाल एका बाजूला असेल, स्वस्तिक म्हात्रे आनंद म्हात्रे त्याच वेळेला आपण पाहता मैदान हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती. आजची रात्र मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर रंगतदार अशी राहिली. ही रात्र भरपूर मात्र प्रेक्षकांची गर्दी आपण इथे पाहिली. काही क्षणापूर्वी आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न केली आणि सर्व कलाकार त्यांचं देखील मनापासून आपण कौतुक करूया. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चालला मयूर जाधव हा खेळाडू इन ॲट नंबर 3. हे षटक फार महत्वाचं राहील. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट कसा मिळेल. 7 धाबा धावफलकावरती ऑलरेडी आलेले आहेत आणि गोलंदाज कमबॅक करत असताना हाय ऍक्शन गोलंदाजी. याही वेळा लॉफ केला बॉलला उंची घेतली अंतर कापेल का आणि बॉल डीप मध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑफला झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक 1 मोर विकेट डाऊन आल्या पाहुली माघारी परतावं लागेल मयूर जाधव या फलंदाजाला. समोर तगडा संघ त्या तगड्या संघासमोर तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक विकेट पटका लाजवाब होता पण तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर झालेला नाहीये. थोडीशी डिपिश बाउंड्री आपण पाहिलं लॉंग बाउंड्री त्याचा फायदा मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला झालाय आणि इथे मात्र दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना 7 या धावसंख्येवरती 11 स्टार तारा टीमला. 4थ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू मैदानाकडे दाखल होतो उत्तम जोशी वन ऑफ द लीजंड. याच दरम्यान रवींद्र भोईर रॉक स्टार टायगर ग्रुपचे मेंबर्स आहेत. महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा ग्रुप. तर प्लीज रॉकस्टार वेलकम स्वागत असेल आपलं अतिथी कक्षाकडे. आणि तदनंतर विद्याधर जोशी साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी असेल तर त्यांना विनंती आहे की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद रोशन सर. उत्तम जोशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. अनुभवाने परिपक्व असणारा हा खेळाडू बॉलिंग मार्गवरती बॉल तयार. हलकीशी कडा घेतली सलग 3रा धक्का. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पहिला विकेट हॅट्रिक पूर्ण केले गोलंदाजाने. गोलंदाज आहेत अमय. क्या बात आहे. पॉवर प्ले मध्ये सलग 3 विकेट. स्वस्तिक म्हात्रे मयूर जाधव उत्तम जोशी 3 इन रो 3 विकेट आपण प्राप्त करताना अमयला पाहिलं आणि भरपूर चांगली बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली.
प्रत्येक फलंदाजाने आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल डबल वरती देखील भर द्यायला हवं होतं, कारण षटकार ऑलरेडी आला होता. आणि इथे आता आपण जर पाहिलं 7 धाबा स्कोर कार्ड वरती असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 3 खेळाडू बाद झाले. शेवटचा बॉल बाकी आहे. भोलेनाथ आवरे संघानं मात्र आज कमालीचा परफॉर्मन्स दाखवला. 5व्या क्रमांकावरती नवीन खेळाडू अमित पाटील, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 28 धाबांची इनिंग साकारली. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. मग त्याला पाहताय मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी त्या खेळाडूने प्रस्थापित केली. चला राजेंद्र भगत, आपल्याला ही विनंती असेल, आपण आसपास असाल तर लगेचच स्टेजकडे यायचं आहे. राजेंद्र भगत. 7 धाबा स्कोर कार्ड वरती नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. त्या ठिकाणी अमित पाटील सलग 3 विकेट घेतले. या ठिकाणी अमय पाटील या गोलंदाजाने भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस, आणि त्याच वेळेला आपण पहिला लेंथ बॉल टाकले, शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकले आणि गती चांगली होती या प्रत्येक चेंडू मागे. समोर आपण पाहता अमित पाटील, ज्याने 28 धावा पहिल्या इनिंगमध्ये साकारला. तो खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. या ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये शेवटचा बॉल फेस करेल अमित पाटील. सज्ज होताना स्ट्राईक एंड वरती वेगावरती स्वार झाला. पुन्हा एकदा भन्नाट वेग, पहिल्या ओव्हरमध्ये पहिली सिंगल, दुसरा बॉल षटकार, त्यानंतर सलग 4 डॉट बॉल ज्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. अमय पाटील या गोलंदाजाने चांगला स्टार्ट दिलाय निर्वी 11 टाकीगाव टीमला. वेल बॉल्ड, पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अमयकडून. स्टार्ट चांगला मिळालाय. परंतु मैदानामध्ये सलामीवीर आनंद मात्रे अजूनही विकेटवरती उभा आहे. त्याच्या बरोबरीने आपण पाहता अमित पाटील हा खेळाडू. सेकंड ओव्हरमध्ये आता बॉलिंग ट्रॅकमध्ये येईल चैतन्य पाटील हा गोलंदाज. लेदरवरती प्रावीण्य मिळवणारा खेळाडू, ज्याने खरं तर तालुका वाईज पोल असेल, अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. आता आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी त्याला चांगली कामगिरी करायची. तर एका बाजूला पहिल्या सत्रामध्ये तारा संघाच्या वाट्याला बॅटिंग आली आणि चांगलं टार्गेट तुम्हाला उभारावं लागेल. किमान 40+ टार्गेट तुम्हाला या इनिंगमध्ये सेट करावं लागेल. 40च्या आसपास जर का तारा संघ पोहोचला तर बॉलिंग स्ट्रेंथ, बॉलिंग अटॅक याही टीमकडे चांगला आहे. त्यामुळे चांगला बॅटल तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये रंगताना पाहायला मिळेल. काल ज्या पद्धतीने राकेश मोकलने गोलंदाजी केली, मध्यरात्र झाली की प्रत्येक बॉलर्सला मात्र ही विकेट साथ देते. आणि हे चित्र आपण पहिल्या रात्रीपासून पाहिलं. कलवे संघाच्या टीमला 2 बॉल 1 रन करून दिली नव्हती राकेश मोकलने. ज्या राकेश मोकलचं स्वप्न या स्पर्धेने पूर्ण केलं होतं, ज्याला बाईक मिळाली होती चिरनेरच्या नाईट स्पर्धेमध्ये तिरंगा ट्रॉफीमध्ये, आज तो देखील एक दमदार अनुभवी खेळाडू. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धाबा. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट दिशा दिली बॉलला. ओव्हर पिच बॉल, पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी. ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी शॉर्टचा कव्हरला फिल्डर आला. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या तब्बल 3 खेळाडू बाद 8 धाबा. आता पार्टनरशिपला महत्व दिलं जाईल, कारण या सामन्यामध्ये जर का पार्टनरशिप झाली किमान 10 ते 15 धावांची या क्षणाला, तर नक्कीच 40च्या आसपास पोहोचू शकतो इलेमस्टार तारा टीम. अन्यथा जर का आणखीन एखादा विकेट या टीमला टाकीगाव संघाला मिळाला तर दबाव वाढेल तारा संघावरती. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कटचा प्रयत्न होता, बॅट ड्रिल करून दाखवता त्या ठिकाणी अमित पाटील. बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले नव्हते, प्रयत्न चांगले होते, पण इथे आपण जर पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खेळत असताना अमित पाटील हा खेळाडू दबाव आता 11 स्टार तारा टीमवरती. सलगचे 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये निर्णायक राहिले या मॅचमध्ये, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, आक्रमक व्हावं लागेल. स्टेप आउट झाले. याही वेळेला 20 स्टेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल खाली आलाय. 1 रन, त्याच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो डीप मधून पाहायला मिळाला. 1 रन इथे मिळाली आणि 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 3 खेळाडू बाद 9 धावा. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसरी बॉल सिंगल. आनंद मात्रे हा कदर एकमेव होता आशेचा किरण या संघाचा आहे. त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, कॅलिबर त्याला मात्र सिद्ध करावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट टर्म पूल करायचा, फटका फसला, विकेटची संधी होती. वॅकेट एरियामध्ये बॉल पडलाय. फर्स्ट रन कंप्लीट. 1च रन आली. सुरुवातीची पहिली रन तुम्हाला वेगाने घ्यावी लागेल, तेव्हा तुम्ही दुसऱ्या रनसाठी रेडी राहू शकता. आणि इथे कॉलिंग होतं अमित पाटीलचं, मधून नकार दिला आनंद मात्रेने. 1 रन या बॉलवरती आली. 10 धावा स्कोर कार्डवरती पण लागताना पाहत आहे. बडे मिया छोटे मिया विकेटवरती आपण जर चित्र पाहिलं, आनंद एक उंच देहबोलीचा खेळाडू आणि त्याच वेळेला थोड्या कमी उंचीचा खेळाडू, परंतु चांगली फलंदाजी त्याने मागच्या सामन्यामध्ये केली. 28 धावांची स्फोटक इनिंग साकारली. एक उत्तम समालोचक. इथे स्कूप केला बॉलला, इम्प्रोव्हायझेशन करताना मात्र टायमिंग मिस झालं आणि शॉर्ट फाईन लेगला झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय अमित पाटील हा खेळाडू. धाडस दाखवलं होतं वेगाच्या अगेन्स्ट, परंतु फटका फसला. प्रयत्न चांगले होते, परंतु त्यांच्या पदरी अपयश आलं. आणखीन एक विकेट.
खर्च केला चैतन्यने फक्त 3, खेळाडू बाद केला 1 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 स्टार तारा टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 10 धावा. क्लीन बोल्ड आनंद मात्रेला करताना आपण पाहिलं. प्रबंधन परदेशी या खेळाडूच्या माध्यमातून त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि जवळजवळ हा 5वा खेळाडू बाद झाला 10 या धावसंख्येवरती. निर्वी 11 टाकीगाव सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा संघ. नवीन खेळाडू अभिजित पवार इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावरती चालला. अपकमिंग यंगस्टार या खेळाडूमध्ये देखील प्रचंड मोठी प्रतिभा आहे आणि त्याला करता थोडंसं मार्गदर्शन करावं लागेल सर्व खेळाडूंना, कारण हा खेळाडू देखील येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्यामध्ये चांगली कामगिरी या संघासाठी करू शकतो का. त्याच्याकडे देखील बॉटम मॅचचे चांगले फटके आहेत. तो देखील आक्रमक खेळाडू आहे आणि याहून मोठी संधी त्याला नसेल सिद्ध करण्यास होण्यासाठी, कारण संघ थोडा अडचणीमध्ये आहे. या अडचणीमधून संघाला तो बाहेर काढेल का हे पाहावं लागेल. प्रबंधन परदेशी अनुभवी खेळाडू, एका बाजूला यंग टॅलेंट अभिजित. फिरवला बॉलला वेगाने, पुन्हा आता बॉल टाकलाय जरूर पण तो डाऊन द लेग. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्ड वरती 5 खेळाडू बाद 11 धावा. 5 बाद 11. थोडासा आपण पाहिलं लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो की का तारा संघ, असं चित्र निर्माण केलं या ठिकाणी टाकीगाव संघाच्या गोलंदाजांनी. कमालीचं प्रदर्शन. डाऊन द ग्राउंड हा फटका 20 स्टेप मध्ये केला. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांच्या दिशेमध्ये फटका 20 स्टेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन या बॉल वरती आली. गतवर्षी 9व्या पर्वामध्ये देखील तारा संघ सहभागी झाला होता आणि 3ऱ्या सामन्यामध्ये धाकटीजोई संघाच्या अगेन्स्ट हा संघ पराभूत झाला होता. आणि याही वेळा आपण बघा 2ऱ्या सामन्यामध्ये इथे मात्र टाकीगाव संघासोबत 2 हात करतो हा संघ. इथे फ्लिक ऑफ द रिस्ट जागा बनवली, फक्त दिशा दिली स्क्वेअर लेग मध्ये आणि बघा हिट विकेट आहेत. यस, खेळाडू बाद. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजचा वापर जास्त केला आणि खेळाडू बाद राहुल मात्रे बॅक टू द डगआउट. गेमामध्ये पाहायला मिळाला पण तो अजूनही वेळ गेली नाही. राकेश मात्रे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रबंधन परदेशीचा हा पुढचा बॉल. याही वेळेला वेगावरती स्वार झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका. जजमेंट चुकलं आणि त्या ठिकाणी जीवनदान मिळालं राकेश मात्रेला. चांगला प्रयत्न होता आणि 2 हातांच्या मधून बॉल त्याच्या फेस वरती लागला.
आणि त्यानंतर जीवनदान मिळालं. फलंदाजाला 2 धाबा आल्या. 11 स्टार तारा टीमसाठी अतिशय महत्वाच्या धाबा असतील, कारण इथून येणाऱ्या प्रत्येक धाबाला महत्व दिलं जाईल. 14 वरती पोहोचलाय 11 स्टार तारा टीम. अजूनही वेळ गेल्याने 1-2 मोठे फटके जर का फलंदाजाने मारले तर मात्र सन्मानजनक रिस्पेक्टेड स्कोर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये उभं होताना पाहायला मिळेल. यॉर्कर टाकलाय. हेलिकॉप्टरचा प्रयत्न जरूर झाला, पण तो बॉटम एज घेत मात्र बॉल मागे विकेट किपरच्या दिशेने सरकला. ज्या ठिकाणी रन नाहीये, डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकतोय त्या ठिकाणी प्रभंजन परदेशी हा गोलंदाज. आणखीन एक डॉट बॉल दबाव टाकत असताना तारा संघावरती या षटकातला शेवटचा बॉल. धाव फलकामध्ये 6 खेळाडू बाद 14. 14 लॉस ऑफ 6 विकेट. समोर राकेश मात्रे सज्ज होताना. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला फटका गॅप मध्ये नाहीये. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचलेला वाईडिश लॉंगॉनला चेंडूला उचललाय. फेकी वेगवान झाली. फक्त सिंगल रन या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलच्या मध्येने 3 षटकांचा खेळ संपला. 5.00च्या सरासरीने 11 स्टार तारा टीमची धावसंख्या धाव फलकावरती 6 खेळाडू बाद 15 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. त्या ठिकाणी प्रभंजन परदेशीने 2 विकेट घेतले. प्रभंजनने 1 षटक बाकी आहे. अंतिम स्लॉगवरचं षटक निर्णायक षटक असेल. या ओव्हरमध्ये किमान 15+ रन कशा येतील याकडे आता फोकस करावं लागेल तारा टीमला. महेंद्र पाटील 40+ मास्टर या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आले. फार एंड कडून मात्र हे षटक असेल. बॉल इन मार्कमध्ये आपण पाहताय मातोश्रीचं हे क्रीडांगण. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण आणखीन एक मोठी स्पर्धा इथे पाहणार आहात. 6 ते 9 मार्च दरम्यान प्रकाशोत्तरी पर्व. राहुल मोकल आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आपण त्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहणार आहात. अंतिम षटकामध्ये आलेत महेंद्र पाटील, अनुभवी खेळाडू. 40+ मास्टर. समोर राकेश मात्रे. यावेळेला केचून मारला बॉलला, उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं. फिल्डर पोहोचलेत झेल खाली, झेल टिपला. क्या बात आहे. रनिंग कॅच. 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का असेल 11 स्टार तारा टीमला. मात्रे बाद झाला. संकेत मात्रे हा खेळाडू आता मैदानाकडे चाललाय. या टीम मधला कहता एक कालचा एक मॅच होणारा खेळाडू होते. इथे मात्र त्याला संधी मिळाली. विदाऊट प्रॅक्टिस हा देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा इम्पॅक्ट त्याला या सामन्यामध्ये टाकावा लागेल. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 7 खेळाडू बाद 15. दबाव पूर्णपणे 11 स्टार तारा या टीम वरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्विंग अँड मिस. परफेक्ट फुलर लाईन चेंडू आपण पाहिला. थोडा टप्पा पडला, बाहेर काढला बॉलला आणि तिथे आपण पाहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. स्वस्तिक मात्रे थांबणं या मैदानात फार गरजेचं होतं. तो खेळाडू बाद झाला. आनंद बाद झाला. उत्तम जोशी बाद झाला. मयूर बाद झाला आणि त्यानंतर दबाव पूर्णपणे 11 स्टार तारा टीम वरती. खोलात टाकला बॉल. फुटवर्क नाहीये. परफेक्ट यॉर्कर आणि यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू. लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो आता 11 स्टार तारा टीम. असं चित्र या ठिकाणी निर्माण झालंय. फक्त धावा धाव फलकावधी 15. खेळाडू बाद झाले 7. इथे आपण जर पाहिला 3.3 चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 3 बॉल बाकी आहे आणि समोर संकेत मात्रे हा फलंदाज सज्ज होताना. सोडून दिला बॉलला. अगदी योग्य निर्णय. बॉलची लाईन लवकर ओळखली. थोडा बाहेर काढलेला बॉल. पंचांनी मात्र जमिनीला हात केले समांतर, कारण हा बॉल आहे अवांतर. अतिरिक्त रन्स मात्र या बॉलवरती मिळेल 1. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहिलं त्या ठिकाणी 7 खेळाडू बाद 16 धावा. या ओव्हरमधली पहिली रन मात्र तारा संघाच्या धावफलकावरती आली, तीही एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखी 3 बॉल बाकी आहेत. स्मशान शांतता आता तारा संघाच्या खेम्यामध्ये. राऊंड द स्टम्प्स. याही वेळेला आपण पाहिला वेगवान चेंडू. फुटवर्क नाहीये. असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. आणि इथे आपण जर पाहिलं आणखीन एकदा हा डॉट बॉल महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिले होते. गोवटणे संघाच्या अगेन्स्ट त्याने धावा डिपेंड करून दाखवले होते आणि याही मॅच मध्ये आपण जर पाहिला तर अप्रतिम स्पेल हाताळत असताना रिव्हर्सचा प्रयत्न. क्लीन बॉल.
आणि इथे मात्र आणखीन एक विकेट, दांडी गोल झाली आहे. आता शेवटचा बॉल बाकी आहे, अंतिम एक चेंडू. धावसंख्या धाव फलकादी 16. नवीन फलंदाज मैदानाकडे चालला परेश पाटील. भरपूर विकेट्स मात्र या इनिंग मध्ये मिळाल्या. निर्वे 11 टाकीगाव टीमला 8वा खेळाडू बाद झाला. आता जवळजवळ 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला परेश पाटील. प्रचंड बॅकफुटला चालला या ठिकाणी 11 स्टार तारा टीम. धावसंख्या धाव फलकावरती फक्त 16 धावा. दोन षटकारासाठी योग नरेंद्र फोपेरकर यांच्याकडनं तारा टीमसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. तारा टीमच्या खेळाडूंना 2 षटकार मारले लगातार तर 1000 रुपयाचे पारितोषिक. योग नरेंद्र बॉल फोपेरकर. एकच बाकी आहे, शेवटचा बॉल बाकी आहे. आणि धावसंख्या आपण जर पाहिली धाव 16. जरी या बॉलला षटकार आला तरी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि इथे ऑन साइडला फटका मिड विकेट मध्ये मारलाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल निघाले, थ्रो झालाय ऍक्युरेट. आणि त्या ठिकाणी सेकंड रन कंप्लीट की नाहीये हे नक्कीच आपण पंचांकडून सांगूया, ऐकूया. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. खेळाडू सेफली त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला, त्यामुळे 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या. आणि इथे धावसंख्या आपण जर पाहिली पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 8 खेळाडू बाद 18. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये 19 धावा करायच्या त्या ठिकाणी निर्वे 11 टाकीगाव टीमला सेकंड इनिंग मध्ये. आणि सेकंड इनिंग मध्ये काय घडेल याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे सिनियर समालोचक रिवॉल म्हात्रे सर. धन्यवाद. हॅलो. तत्पूर्वी तिरंगा ट्रॉफी जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं आगळं वेगळं गेले 10 वर्ष आपण बघितलं. अनेक स्पर्धा होतात, पण ही स्पर्धा कुठल्या फायद्यासाठी नाही, कुठल्या नावासाठी नाही. या स्पर्धेतून मिळणारा नफा या समाजाशी बांधिलकी जोपाससाठी असतो. त्या पलीकडे काहीतरी आगळं वेगळं असावं हे 10 वर्ष आम्ही करत आलो. आज शिवजयंती आणि या शिवजयंती निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आज हा दिवस की ज्या राजानं आपल्यासाठी खूप काही केलंय, अशा राजांची जयंती या तिरंगा ट्रॉफी निमित्तानं आज या मैदानावर सादर केली. याचे खरे प्रणेते संतोष भगत, रोशन मोक्कल आणि रवींद्र भगत यांच्या कल्पक बुद्धीतनं आजचा हा कार्यक्रम साकार झाला. आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन या अफजल खान वध या शिवजयंती निमित्त दाखवला. यासाठी अफजल खानची भूमिका आपल्या गावातील सुपुत्र अर्थात एक काळ नाट्य क्षेत्रामध्ये अनेक भूमिका ज्यानं साकारल्या असे स्वर्गीय जनार्दन फुंडेकर यांचे नातू आणि महेंद्र फुंडेकर यांचे सुपुत्र रुद्र फुंडेकर यांना आज अतिशय चांगली भूमिका अफजल खानाची निभावली. त्याबद्दल त्याचा आदर सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी रुद्र महेंद्र फुंडेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. खूप चांगली भूमिका हुबेहूब अफजल खान हा वाटला. अशा रुद्र महेंद्र फुंडेकरचा सन्मान मी भाई सुरेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण या उगवत्या कलाकाराचा सन्मान करायचा आहे. एक काळ त्याच्या आजोबानं नाट्यक्षेत्रामध्ये गाजवला. अनेक नाटकांमध्ये जनार्दन फुंडेकर स्वर्गीय की ज्यानं भूमिका साकारल्या, आज त्यांचा वारसा समाजामध्ये त्यांचा हा नातू निभावतोय. अतिशय हुबेहूब अफजल खानाची भूमिका, कारण शिवाजी महाराजांची भूमिका रायगड भूषण पपन पाटील सरांना केली. ते एक नामवंत कलाकार आहेत, मात्र हा छोटासा कलाकारानं सुद्धा अफजल खानाची भूमिका अतिशय उत्तमरित्या पार पाडली. त्याबद्दल मनपूर्वक त्यांचं भाई सुरेश पाटील यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. तदनंतर विनंती असेल टायगर ग्रुपचे सदस्य आवरेगावचे रॉकस्टारचे सर्वेसर्वा सन्माननीय रवी भोईर साहेबांना की आपणही यायचं आहे. आपलाही या निमित्तानं आदर सन्मान केला जाईल. आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आपण रिवॉर्ड सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच राजेंद्र भगत. या गावचे खरं तर युवा नेतृत्व करणारे काँग्रेसचे एक सामाजिक कार्यकर्ते, यांचा वास तुम्ही ऐकलात. रोशन मोक्कल यांना विनंती करेन, टायगर ग्रुपचे सदस्य रॉकस्टार आवरे टीमचे एक आधारस्तंभ आवरेगावचे सन्माननीय प्रवीणजी भोईर यांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं तिरंगा पथ संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक रोशन मोक्कल यांच्या पवित्र शुभाशय केले जात आहे. धन्यवाद. रवी भोईर, टायगर ग्रुपचे रवी भोईर साहेबांचा सन्मान होतोय. आवरेगावचे हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. समाजामध्ये त्यांचं चांगलं कार्य आपण नेहमी पाहताय. ओव्हर टू रिवॉर्ड सर. थँक्यू. युग नरेंद्र पोपेरकर
यांच्याकडनं पहिलंच पारितोषिक आलंय बघा. लगातार 2 षटकार मारले तर 1000. मॅचला करूया सुरुवात. 19 धावांचं लक्ष आहे अवघ्या 24 चेंडू मध्ये. बघा ज्या तारा संघानं मागच्या मॅच मध्ये 61 धावा काढल्या होत्या त्या संघाला आता 19 म्हणजे 18 या धावसंख्येवर थांबवलंय. अवघ्या 19 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूंमध्ये. आपण पाहतोय तिरंगा चषकातला हा विनर वर्सेस विनर मॅच. आजच्या रात्रीतला कोण जिंकेल कोण जाईल पुढे आणि इथे मात्र या तिरंगा चषकाचा मानकरी ठरेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चैतन्य पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रभंजन परदेशी. परदेशी हे नाव आल्यानंतर नक्कीच आपल्याला स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी यांची आठवण होईल. परदेशी आणि याच परदेशी घराण्यामध्ये नथुराम गणा परदेशी आता फक्त एक वरिष्ठ आहेत जे आज याच टाकी गावचे आहेत. इथे मात्र पहिल्याच बॉलवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या बॉलवर आली एक सिंगल. आता मात्र तारा टीमला खूप मेहनत घ्यावी लागेल. अक्षरशः या थंडगार वातावरणामध्ये घाम गाळावं लागेल एवढी मेहनत करावी लागेल. कारण 24 चेंडूमध्ये 19 धावा म्हटल्या ना तर पहिल्याच बॉलवर एक आली म्हणजे आता उरल्यात 18 धावा. 23 बॉल 18. प्रत्येक गोलंदाजाला कसून प्रयत्न करावे लागतील. अगदी मी म्हणेन परिश्रम आणि कठीण परिश्रम घ्यावे लागतील. कारण धावाच कमी आहेत. ज्या तारा संघाने 61 काढल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. हा हो यस ते सांगतायत की आहे आमच्यात धमक. क्लीन बॉल त्रिफलाची ब्लॉक हॉल मध्ये बॉल फेकलाय आणि फलंदाज होईल बाद. खूप चांगलं संगीत. जय शिवराय. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवकल्याण राजा जाणता राजा अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना तिरंगा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा त्रिवार मुजरा करूया. जवळ मैदानाच्या आतमध्ये पलटवार सुरू आहे. कारण याच मैदानावर खरं तर 37 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्या. 36 धावा डिफेन्स होताना पाहतोय. रात्रीमध्ये ही खेळपट्टी रंग बदलतानाही पाहिली आहे. त्यामुळं जरी लो स्कोर असेल तरी हाय व्होल्टेज होऊ शकतोय. 1 रन आली आहे धावफलकावर. 1 गडी बाद. 1 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खारफाटील. ओहो यस ओ माय गॉड. प्रयत्न खूप चांगला होता. अगदी आखूड झेल होती. शॉट होती. प्रयत्न केले जात होते शॉट फाईनला आणि तिथे मात्र एक सिंगल आली आहे. 2 धावा धावफलकावर. क्रांती जोशी माजी सरपंच याच गावचे टाकी गावचे या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल राकेश म्हात्रे. 11 स्टार सुपरस्टार सारखी कामगिरी करावी लागेल. 11 स्टार तुम्हाला तारा टीम. आमचे रोशन पाटील यांच्या गावचा संघ. सरळ बॅटने केला हो. लवली स्ट्रोक. स्टेट ड्राईव्हचा हा नेत्र दीपक टोला देतोय 4 धावा. चौका शिवबाचे मावले अवघ्या 16व्या वर्षात मुठभर मावल्यांना घेऊन अखंड या स्वराज्याची स्थापना करणारे माझे राजे शिवछत्रपती शिवाजी रायरेश्वरीच्या पिंड्यावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि धारदार तलवारीच्या पातीनं खरं तर आपण पाहिलं स्वतःची अंगठी कापून आणि रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याची निर्मिती केली आहे. हे संगीत तुम्ही ऐकता परंतु इथे मात्र ही एक कंप्लीट गेलेली अगदी लेग बायची 1 रन. संघाची धावसंख्या धावफलकावर 7 करायच्या आहेत फक्त. अवघ्या 19 धावा 7 धावा धावफलकावर. प्रयत्न करावे लागतील असं म्हटलं जातं ना. प्रयत्नार्थी परमेश्वर. 11 स्टार तारा संघ ट्राय अगेन अँड अगेन.
बट डोंट क्राय. लढावं लागेल, रडायचं नाही तर लढायचं. या चुकीप्रमाणे प्रयत्न करावे लागते. हो, यष्टिरक्षकानं केली चूक. हातातून जसा चेंडू निसटला लगेच एक धाव. कारण गरज आहे बॅटकटच्या स्वरूपात आलेली एक सिंगल. कारण टाकीगाव निर्वी 11 टाकीगाव संघाला काय हवं आहे? फक्त एक 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 धाव. धाव कशी येऊ द्या, ती लेगबाईज नाही येऊ द्या, कशी येऊ द्या, परंतु धाव येणं गरजेचं आहे. त्यांना माहित आहे एका धावेची किंमत काय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटकडनं आलेली एक रन, संघाची धावसंख्या धावफलकावर 8. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा आल्या आहेत. 19 धावांचं छोटस लक्ष आहे. एक एक धाव मात्र जमवताना पाहायला मिळतोय हा टाकेगाव संघ. पहिलाच मॅच जिंकता जिंकता दमछाक झाली होती टाकेगाव टीमची, परंतु त्यानं तो सामना जिंकल्यानंतर तर त्यांचा कॉन्फिडन्स आता हाय झालाय. त्यांची गोलंदाजी जी झाली ना ते अप्रतिम झाली या मैदानावर. आणि म्हणून तर आता मात्र पुन्हा एकदा उमेदीनं हा मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. आमचे प्रशांत परदेशी देखील या टाकीगाव टीमला समर्थन देण्यासाठी उपस्थित आहेत. कारण परदेशी गुरुजींचे 2 मुलं, एक डॉक्टर आहेत प्रदीप परदेशी, एक शिक्षक आहे प्रशांत परदेशी. म्हणजे घरातच शैक्षणिक शिक्षणाचा वारसा जपणारा हा कुटुंब. नथुराम गणा परदेशी आमचे शिक्षक, ज्यांनी आमचं उज्ज्वल भविष्य केलं. आज 1ली ते 7वी पर्यंत आमचं शिक्षण याच परदेशी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली झालं आणि ते मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच, सो मच वेलकम. आमचे परदेशी गुरुजी या मॅचचा आनंद घेत आहेत. हलकसं तटवलंय मात्र सिली मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. 9 धावा. प्रत्येक आपल्या गुरुस्थानी मांडणारे प्रत्येकाचा एक गुरु असतो, कारण तोच गुरु आपलं उज्ज्वल भविष्य करत असतो. आज टेनिस क्रिकेट असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये गुरु मानावा प्रत्येकाला. रिव्हर्स स्वीप. ओ लवली स्ट्रोक स्विच हिटचा बॅट्समन ठोकतोय हा चैतन्य पाटील. चौकार. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. 2 षटकारांसाठी पारितोषिक लावलंय, परंतु षटकार काय येत नाहीये, गरज नाहीये. सिंगल डबल जरी आल्या तरी हा मॅच जवळपास येऊ शकतोय. अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 14. फक्त आता 5 धावांची आवश्यकता. निर्वी 11 टाकीगाव पहिला मॅच मात्र त्यांचा निसटता पराभवातून ते सावरले आणि ते विजयाकडे गेले. ट्रॅकरचा बॉल अगदी उडी मारून खेळलाय आणि चेंडू जातोय, फ्लाय झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिरंगा चषकातला आलेला हा दर्जेदार चौकार. मधुर संगीत. एका धावेची गरज असताना ही विकेट मिळाली आहे. फलंदाज होईल झेलबाद. शॉट से अगदी सिली पॉइंटला टिपला जातोय झेल. सुमधुर संगीत. चला नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूया भोलानाथ आवरे टीमच्या संघनायकाला. चला या लवकर फास्ट टॉस साठी. इथून जिंकणाऱ्या संघासोबत तुम्हाला टॉस करायचा आहे. रवींद्र भगत, रवींद्रजी भगत आपल्याला विनंती आहे आपण यावं. आमचे राजेंद्र भगत यांचे बंधू रवींद्र भगत आपण यावं, थोडस आमच्या या ठिकाणी स्टेजचे संपर्क साधावा. फक्त आणि फक्त इथे मात्र एका धावेची गरज आहे. 13 चेंडू आहेत. त्यामुळं आपण विनंती करूया इथून पुढे भोलानाथ आवरे टीमला की आपण टॉस साठी यायचंय. क्रांती जोशी आता आमचे सरपंच, माजी सरपंच खुश असतील. एका धावेची गरज आहे. हा व्हाईट बॉल आणि इथे मात्र सामना जिंकलाय निर्वी 11